वुमन सेंट्रिक मूव्हीजचा सध्या ट्रेंड सुरू आहे. अशातच काही दिवसांपूर्वी आलेल्या किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपटानेही सगळ्यांचीच, विशेषतः महिलांची मनं जिंकली. परंतु तुम्हाला माहित आहे का, किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपटाची कथा खरं तर आमिर खानला सापडली होती. शिवाय या चित्रपटाच्या कथेमागेही एक किस्सा आहे. चला तर जाणून घेऊयात लापता लेडीज या चित्रपटाबद्दल काहीतरी खास. किरण राव यांनी एका मुलाखतीत सांगितलं की या चित्रपटाची कथा खरं तर आमिर खानला सापडली होती. एका स्क्रिप्ट कॉम्पिटिशनच्या जजिंगसाठी गेले असताना आमिर खानला तिथे ती कथा सापडली आणि त्यावेळी त्या कथेचं नाव टू ब्राइड्स असं होतं. घरी आल्यानंतर आमिर खानने किरण रावला लग्नानंतर दोन बायकांची अदलाबदली होते असं एका ओळीत या चित्रपटाची कथा सांगितली होती. पुढे किरण राव आणि त्यांच्या संपूर्ण टीमने 3 ते 4 वर्ष या चित्रपटावर काम केलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आणि पुढे त्या असंही म्हणाल्या की या चित्रपटाचं टू ब्राइड्स हे मूळ